श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे. आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे, अडचणी आहेत, संकट आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्याला अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. बघा, आपले जे कष्ट असतात, दुःख असतात, दोष असतात, त्यामुळे आपल्या घराची प्रगती थांबते. पण मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो. खूप करून या महिन्यामध्ये व्रत वैकल्य केले जातात. पण ते व्रत आहे, ते वैकल्य आहे, तर त्याचा परिणाम हा शक्यतो करून आपल्या जीवनावरती आपल्याला दिसत नाही. कारण का, आपल्या घरामध्ये शत्रुबाधा असतात, शत्रुपीडा असतात आणि ह्या सर्व गोष्टींचा जो काही त्रास आहे तर तो त्रास आपल्याला कुठे होत असतो, तर तो त्रास होतो आपल्याला आपल्या प्रगतीमध्ये. तर आपल्या जीवनामध्ये हे जे काही अडथळे येत आहेत तर ते अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. जीवनातील सर्व संकटे, दोष दूर करायचे असतील तर हा एक उपाय आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे आणि कधी करायचा, तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मार्गशीर्ष महिना हा प्रत्येक महिन्यामध्ये विशेष मानला जातो. माता लक्ष्मीला मार्गशीर्ष महिना अतिशय प्रिय महिना आहे. कारण या महिन्याला संस्कृतमध्ये गहनन महिना असं सुद्धा म्हटलं जातं. भगवान विष्णूंना मार्गशीर्ष महिना प्रिय आहे, तर त्यामुळे भगवान विष्णूंना प्रिय असणारे प्रत्येक गोष्ट ही माता लक्ष्मीला प्रिय असते. त्यामुळेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीच्या गुरुवारचं जे काही व्रत असतं, महालक्ष्मी व्रत, तर त्याचं पूजन केलं जातं. त्यानंतर वैभव लक्ष्मीच्या जे व्रत आहे तर त्याचं सुद्धा पूजन जर आपल्याला करायचं असेल तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण करू शकतो. तर आता या गोष्टी आपण करतो, पण काय होतं, घरामध्ये असा एखादा व्यक्ती येतो, आता समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल चांगला विचार करतोय, वाईट विचार करतोय हे आपल्याला सुद्धा माहीत नसतं आणि त्याची नजर आपल्या घराला लागते. आपल्या पितरांची नजर आपल्या घराला लागते. पितरांची नजर लागते म्हणजेच काय, पितरांचे दोष लागतात. कारण आपण त्यांचं स्मरण करत नाही. आपण त्यांची प्रत्येक जी काही तिथी असते तर त्या तिथींना आपण त्यांचं स्मरण करत नाही आणि त्यांचा आत्मा शेवटी तळमळ करत असतो आणि मग त्यांचे दोष आपल्याला लागतात. याला आपण पितृदोष म्हणतो. आणि यामुळे काय होतं, घरामध्ये कटकट, भांडण, वादविवाद होत असतात आणि त्याचबरोबर वाईट बाधा असतात. अनेक लोकांच्या वाईट बाधा, त्यानंतर अनेक प्रकारचे दोष आपल्या घराला लागतात आणि यामुळे आपल्या घराची प्रगती थांबते. पण आपलं हे काही झोपलेलं जे नशीब आहे तर ते जागं करण्यासाठी आणि आपल्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. आता काय खाऊ घालायचं आहे ते बघूया. तर यासाठी तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे, अळणी भात शिजवायचा आहे. अळणी भात शिजवल्यानंतर तो तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे किंवा एखाद्या पेपरवरती तुम्ही काढून घ्या आणि त्यावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे. आणि हा जो उतारा आपण तयार केलेला आहे तर हा उतारा आपल्याला आपल्या घरावरनं 3 वेळेस उतरवायचा आहे. 3 वेळेस उतरवल्यानंतर तुम्हाला हा जो उतारा आहे तर तो तुमच्या आजूबाजूला जर काळ्या कलरचं कुत्रं असेल, शक्यतो करून प्रयत्न करा की काळ्या कलरच्या कुत्र्याला हा जो भात आहे तर तो तुम्ही खाऊ घालाल. आणि जर नसेलच तर जे कोणतं कुत्रं तुमच्या आजूबाजूला असेल तर त्याला तुम्ही खाऊ घालू शकता. आणि तिथे तुम्हाला हा भात खाऊ घालत असताना माझ्या घराचे सर्व दोष नष्ट झालेले आहे अशा प्रकारची भावना आपल्याला ठेवायची आहे. बघा, हा भात शिळा वगैरे घेऊ नका आणि भात एवढा शिजवा की तुम्ही फक्त तो कुत्र्याला खाऊ घालाल. त्याच्यामुळे अगदी थोडासा भात तुम्ही शिजवला तरीही चालेल. त्यानंतर अजून एक उपाय. आता जर हा भाताचा उपाय काहींना करायचा नसेल तर अजून एक उपाय सांगते. त्यामध्ये एक चपाती घ्यायची आहे. चपातीचं जे पीठ आहे तर ते मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही. अळणी चपाती बनवायची आहे. चपाती छान भाजून घ्यायची आहे, थोडीशी थंड करून घ्यायची आहे. झाल्यानंतर आपल्याला त्या चपातीला थोडंसं
जे मोहरीचं तेल असतं बघा, तर ते मोहरीचं तेल आपल्याला त्या चपातीला लावायचं आहे आणि हे मोहरीच्या तेलातली जी काही चपाती आहे तर ती आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे. तर आता हे 2 उपाय आहे. या दोन्ही उपायांपैकी तुम्हाला जो कोणता उपाय तुम्हाला असं वाटतं की आपण करायला पाहिजे तर तो उपाय तुम्ही करू शकता, कारण दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहे. मोहरीच्या तेलामुळे आपलं जे दारिद्र्य आहे तर ते दूर होतं, आपलं झोपलेलं नशीब जागं होतं. त्यामुळे मोहरीचं तेलच आपल्याला आवर्जून लावायचं आहे. दुसरं कोणतंच तेल तुम्ही लावू नका. मोहरीचं तेल नसेल तर कोणतंच तेल लावू नका. फक्त तुम्ही चपाती जी आहे तर ती तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. पण तुम्हाला जसं की पहिल्यांदा सांगितलं की शक्यतो करून प्रयत्न करा की काळ्या कलरच्या कुत्र्याला, पूर्ण जे काळ्या कलरचं कुत्रं असतं तर त्या कुत्र्याला तुम्ही ही जी चपाती आहे तर ती खाऊ घालाल. तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे. नक्की आवर्जून हा उपाय तुम्ही करून बघा. नक्की तुम्हाला जाणवेल की घरामध्ये आपण खूप उपाय करतोय, सेवा करतोय, तर त्यातून आपले जे काही दोष आहेत तर ते दूर झालेले असतील. घरामध्ये असणारे सर्व जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती दूर झालेली असेल. आता हे उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा जर विश्वास असेल, श्रद्धा असेल तरच तुम्ही हा उपाय करा, नाही तर शक्यतो करून नाही केला तरी चालेल. काय होतं, आपला विश्वास नसतो, श्रद्धा नसते आणि मग आपण ते उपाय करतो आणि मग त्या गोष्टींचा काहीच फायदा होत नाही. तर त्यामुळे अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. उपाय करत असताना फक्त ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित पाळा. म्हणजे मिठाचं प्रमाण हे अजिबातच टाकू नका आणि जे मोहरीचं तेल आहे तर ते नसेलच तर मग कोणतंच तेल वापरू नका. फक्त साधं आपलं जी काही चपाती आपण बनवतो तर ती बनवली तरीही चालेल. अळणी भात शिजवायचा आहे, बिना मिठाची चपाती तयार करायची आहे, थोडंसं दही भातावरती टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत, या गोष्टी लक्षात ठेवा आणि हा जो उपाय आहे तर तो करा. नक्की घरातलं जे काही दारिद्र्य आहे, दोष आहे, अडचणी आहेत तर ते नष्ट होतील. कितीही पिढ्यांचं दारिद्र्य असू दे ते नष्ट होईल. घरामध्ये येणारी जो काही पैसा येतो तो स्थिर होईल, अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होईल आणि घरातली लक्ष्मी चिरकाल आपल्यासोबत राहील. घरातली अलक्ष्मी बाहेर जाईल आणि आपण भाग्यशाली आहोत अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. मी हा उपाय केलेला आहे आणि माझा ही इच्छा आहे तर ती इच्छा माझी पूर्ण झालेली आहे. तुमची इच्छा सुद्धा तुम्ही तिथे सांगू शकता. तुमच्या मनात जी काही इच्छा आहे तर ती सुद्धा तुम्ही तिथे सांगू शकता. तर अशा पद्धतीने या गोष्टी तुम्ही करा. या गोष्टींचा नक्की तुम्हाला फायदा होईल. आता हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर, फॅमिली बरोबर सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा काही अडचणी असतील तर त्या अडचणी त्यांच्या दूर होतील. नाही शेअर करता आला तर ओरली तरी कोणाला तरी सांगण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा, म्हणजे समोरच्या व्यक्तीची सुद्धा मदत होईल. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवून हा जर उपाय केला तर नक्की याचा लाभ तुम्हाला मिळेल आणि सर्व दोषातून, त्रासातून, अडचणीतून आणि सर्व प्रकारच्या दुःखातून आपली सुटका होईल आणि आपल्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा होईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.